पुणे में चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि अधिकृत अहवाल आने तक किसी पर आरोप प्रत्यारोप नहीं किए जाने चाहिए। उन्होंने मराठी एक्सप्रेस एक्सपो और कृषि क्षेत्र में विकास संबंधी प्रेजेंटेशन की बात की। खरगे समिति और रिपोर्ट विधिमंडल ने आने के बाद ही स्थिति स्पष्ट होगी। बावनकुळे ने रोहित पवार से कहा कि अधिकृत जानकारी आने तक बयान देने से परहेज करें और भाजपा सहित पारिवारिक सदस्यों के प्रति संवेदनशील बनाए रखे। महाविकास आघाड़ी में नाराजगी और राज्यसभा में विशेष परिस्थितियों पर उन्होंने चिंता जताई। लोकशाही में रोहित पवार को सब बोलने का अधिकार है, लेकिन जहां तक मैं बात करूंगा, कोई भी यंत्रणा का, अधिकृत यंत्रणा का जब तक रिपोर्ट महाराष्ट्र और देश की जनता के सामने नहीं आएगा, तब तक इस प्रकार का एक जो रोहित पवार जी का वो जो चल रहा है, उनके भावना, उनके परिवार का सबके लिए है। आज अजीत दादा जाना, ये हम सबके लिए कोई, हम सबको दुख हुआ है, वो आज भी हम भूल नहीं पा रहे। लेकिन ठीक है, उनकी डिमांड हो रही है, उनकी भावना वो व्यक्त कर रहे हैं, उसके हम कुछ उनका नजरअंदाज नहीं करेंगे, लेकिन अधिकृत रिपोर्ट आने के बाद ही आगे जाना चाहिए, चाहे रोहित जी है चाहे हम लोग रहे। अधिकृत रिपोर्ट आने के बाद ही आगे जाना चाहिए। रोहित पवार सातत्याने भाजपचा एक मोठा नेता नाव घेतात आणि भाजपची लोक सगळे करण्याचा आरोप ते गेल्या 8-10 दिवस करतात। मला वाटतं रोहित पवारजींनी किमान असं बोलू नये। भारतीय जनता पक्ष हा अजितदादा आणि आम्ही इतके जवळचे घट्टपणे आम्ही या ठिकाणी हृदयातून मनातून एकत्र आलो होतो की रोहित पवारनी किमान भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबद्दल, आमच्याबद्दल बोलू नये। इतर कोणाबद्दल बोलले तर मला माहिती नाही, पण भाजपाच्या नेत्याबद्दल त्यांनी असं बोलणे हे म्हणजे आमच्या हृदयाला दुखवण्यासारखं आहे। रोहित पवारनी किमान आमच्या हृदयातील भूमिका काय, आमचं दुःख काय हे समजून घेतलं पाहिजे। त्यांचं दुःख बरोबर आहे, त्या परिवारातले सदस्य आहेत, ज्या परिवारातला व्यक्ती असतो त्याचं दुःख हे कोणीच भरून काढू शकत नाही। त्यांना ते कळतं, त्यांना ते दुःख त्यांनाच माहिती असतं। पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये, म्हणजे आजही आम्ही अजितदादाची आठवण विसरू शकत नाही। पुण्यामध्ये आल्याबरोबर अजितदादा आठवतात, मुंबईला गेलं की अजितदादा आठवतात, विधिमंडळात अजितदादा आठवतात, बाजूला माझी अजितदादाची सीट आहे। पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे म्हणजे आमचे हृदय दुखतं। रोहित पवारांनी जरा याबद्दल थोडा विचार केला पाहिजे की आपण दुखवतो कोणाला आहे। जे अजितदादाचा परिवार, अजितदादाच्या संपूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या भावना, अजितदादांनी या महाराष्ट्राकरता केलेला संकल्प, या सर्वांना समोर नेण्याकरता आम्ही काम करतोय। अशा वेळी एक असं रोहित पवारांचं बोलणं भाजपच्या नेत्यांना हे करताय, भाजपचे नेते हे करतात आहे, हे मला वाटतं थोडंसं मन दुखवणार आहे। संजय राऊत पण संजय राऊताबद्दल आम्ही एवढी चिंता करत नाही। रोहित पवारांनी किमान असं बोलू नये।